हॅलो. आज आपण मँगो डेझर्ट बनवत आहोत. त्याच्यासाठी मी आंब्याचे बारीक पीस करून घेतलेले आहेत. आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे. काजू बदाम घेतले आहेत आणि ही व्हाईट गोल्ड क्रीम आहे. आणि हा बिस्किटचा चुरा आहे. जे पतंजलीचे बिस्किट आहेत गव्हाचे, ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आहेत. अर्धा वाटी व्हाईट गोल्ड क्रीम घेतली आहे. व्हाईट गोल्ड क्रीम अवेलेबल नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम घेऊ शकता. आणि जो आंब्याचा गर काढून घेतला आहे तो मी यामध्ये 3 चम्मच ॲड करते आणि मस्त बीटरनी हा मिक्स करून घेते. त्याच्यानंतर मी जो गव्हाचं बिस्किट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी 2 चम्मच तूप ॲड करून घेतले. त्याच्याने तो थिकनेस खूप छान येतो आणि बाइंडिंग त्याच्याने खूप मस्त होते. एका डब्यामध्ये मस्त असं ती लेअर करून घ्यायची. बिस्किटचा चुरा टाकून घ्यायचा आणि मस्त असं छान त्याला थापून घ्यायचं. त्याच्यानंतर जे आपण व्हाईट गोल्ड क्रीममध्ये मँगोचा गर टाकून घेतला आहे तो छान असा मस्त पसरून घ्यायचा. एकसारखी लेवल करून घ्यायची त्याची. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये आंब्याचे जे बारीक पीस केलेले आहेत त्याच्यावरती मी टाकून घेते. खाताना खरंच खूप छान लागतात. आणि काजू बदाम तुम्हाला हवा असतील तर ह्यामध्ये ॲड करा, नसतील तर नाही केले तरी चालतील. ह्यामध्ये मी छान असे काजू बदाम टाकून घेतलेले आहेत. ह्याला मँगो पुडिंग म्हणतात ह्या रेसिपीला. खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जितकी दिसते ना त्याच्याहून ती छान लागते. आणि ह्याला तुम्ही 2 ते 3 तास सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवून द्या. सेट झाल्यानंतर बघा किती छान दिसते. तुम्हाला मी चम्मचने लेअर काढून दाखवते. जितकं छान दिसते ना त्याहून टेस्ट खूप छान झालेली. आवडलं असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि नक्की रेसिपी मी बनवली तशी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ.